ही मागचं रान दिसतंय तुम्हाला, ही मागचं रान आणि ह्या असाच वरच्याकडंपर्यंत रस्ता गेला आहे. कारण की इकडं आम्ही इकडं भाव प्रत्येकाचं सांगतो. कारण की भावासाठी भावसुद्धा ना आपल्या जवळजवळ करणं नाही. कारण की ती रानापाय थोड्याशा वाटणी पाय आपलं रस्त्यानं ना दोघांनी लहान्यापणी आपण एका ठिकाणी एका घासातला घास बिस्किट पुडा खायला लागलो तर घासातला घास दिला की रे माझ्या भावा तुला. परंतु तू ना असं तू मोठा जरी झाला तर ह्या बारक्या भावाला विसरू नको. कारण की हे रान ही ते आहे ना उभ्या आयुष्यामध्ये येताना मोकळ्या हाताने आलतो आणि जाताना पण मोकळ्या हाताने जायचे. जाताना काय घेऊन जायचं नाही, फक्त भावावर प्रेम करायला शिका. कारण की दुसरी सांगतील आणि रानाच्या वाटणी पाय आणि रानाच्या रस्त्या पाय ना एकामेकाची टकोरी उभ्या आयुष्यात फोन नका. कारण की दुसरी बघायलाच असतात उभ्या आयुष्यामध्ये स्वार्थ काय. रस्ता आहे ना 10 फूट दोघाचा आहे तर मान्य आहे, परंतु ती रस्तासुद्धा आपण केला आहे. परंतु तुझ्या टेन्शनमुळे ही बारका भाऊसुद्धा तुला रंग दाखवते. तो रंग दावलेला तुला रंग फेडावं लागते तर. कारण की तू सुद्धा ना स्वार्थ करायला शिक. एक काळ होता आपण घासातला घास मायनं हाक मारली तर घासातला घास आपण मायला दिलाय आणि रानाच्या वाटणे पाय माय बापाला सुद्धा सांभाळत नाहीत. मायला इकडं पोराला तिकडं, म्हणून नाही बापाला इकडं तर मायला इकडं नाही रे. एका ताटात खाल्लंय आणि एका ताटात उभी आयुष्यात भावकी भाव जरी असला भावकी म्हणाला आपल्यालाच गरज असती. भावकी माझा भावकीच आहे ती, भावकीच आहे माझी हे म्हणणारा आपणच असतो, दुसरं कोण नसतं. ह्यासाठी ना रानाच्या छोट्या छोट्या वादापाय असं जीवाचं बरं वाईट करून हानामानी करून टकोरी फुटूसवर बरं वाईट करून कर नका. कारण की आपलं वाटोळं झालं बघणारे लांबची नसतात जवळचीच असतात. कारण की त्यांना पण तेवढंच पाहिजे तर ह्याचं वाटोळं कधी होतंय आणि भावात भाव कसा राहत नाही ह्या सांगतो. पहिला काळ होता एका ताटात जरी वेळ असली तर मिळून काम करत होतो. आणि आता कुठे लगीन मोठं हे झालं परपंच व्हायला पडलाय म्हणून टेन्शन प्रत्येकाला आहे. रस्ता जे आहे ती जाताना खांद्यावर घेऊन जाणार नाही आणि जाताना रस्ता रान पोराच्याच नावावर करणार आहे आणि तो पोरगा सुद्धा कोणाच्याला हा रस्त्यानं चालू राहणार आहे. म्हणून नाही स्वार्थ स्वतःच बघायचं नाही, भावाचा पण बघायचा. काय तुला वेद नाहीत काय सांग मला, चल हे आपलं करतो, चल जातो. जाताना काय घेऊच नाही, गेलं म्हणून पायाला माती चिटकत नाही, गेला म्हणून रस्ता काय झिजत नाही. आणि उभ्या आयुष्यामध्ये भांडणं करून भावात सुद्धा वाद होतोय. म्हणून ह्या थोड्याशा रानापाय शेतीपाय असं करू नका जीवाचं बरं वाईट. कारण की आणि पैसे लागत नाहीत तुम्हाला सबस्क्राईब आणि लाईक करायला, भले पैसे मागत नाही. परंतु उभ्या आयुष्यामध्ये चांगलं सांगत असले चांगलंच होत असतं. वाईट सांगितल्यानं कुणाचं चांगलं झालं नाही. पैसे कमवल्यानं स्वतःच्या हिमतीवरती पैसे कमवलेलं स्वतःच उपयोग आलेत नाही, फोकाचं कमवून उपयोग नाही. ह्यासाठी जी शेतीमध्ये निघतंय ते आपल्याला उभ्या आयुष्यपर्यंत पैसा टिकतोय. आणि जरी ते पैसा आपल्याला वाईट वेळ असले तर बारक्या भावाला मोठ्यानं जरी मागितलं मला एक 10,000 रुपये शेतीत गुंतवायचे सहकुशन देतोय का तर माझा भाऊ पाठीवर पाय देऊन आलाय. तर भावासाठी भाव आणि भावामुळं बहिणीचं सुद्धा नाव खराब व्हायला लागलं. कारण की एका भावामुळं बहिणीला सुद्धा आले तरी उभ्या आयुष्यामध्ये बहीण सुद्धा आपल्या लगीन झाल्यामुळं पुन्हा आपल्यापाशी येऊ शकत नाही. कारण की ती या रस्त्यानं ती आपण आपल्या रस्त्यानं आपल्या परपंचा आपली पोरं आपल्या रस्त्यानं. म्हणून बहीण जरी यायचं झालं तर ह्या भावाकडे जाऊ का ह्या भावाकडे जाऊ. म्हणून नाराज व्हायचा काय नाही. उभ्या आयुष्यामध्ये मायबापाकडे बघून फक्त मायबापानं सोसलेला घाव आणि घास वाईट वेळ होता घास सगळ्याला समान भरवलेला एवढी जाणीव ठेवा. उभ्या आयुष्यामध्ये ना आपल्या भावाशिव आणि बहिणीशिव आणि बापाशिव उभ्या आयुष्यात तर किंमत नाही. दुसरी सांगतील म्हणून त्याकडे लक्ष देऊ नका. कारण की दुसरी ना आपलं वाटोळं करायला ही कायम तुम्हाला कागदावर लिहून देतो कोऱ्या, ते कायम करायला वाटोळं जवळचीच असते लांबची नसतात. धन्यवाद. काय करायचं ते स्वतःला करावं लागतंय आणि परिवार जपायला शिका. हा